कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जीजी तिकीट। शाबास, वेळेत काम केलंस तू। उद्याच आहे ना? हो जीजी। जीजी पण पण काय? त्या कलेक्टर बाईनं आपल्याला एवढा त्रास दिलाय, आपला नित्या 7 वर्षासाठी तुरुंगात गेला आणि तुम्ही फिरायला चाललाय। मला जाब विचारणार तू? अरे मी फिरायला चाललोय, म्हणजे सुट्टीवर नाही चाललो बाबा। त्या कलेक्टर बाईनं आपल्याला काय काय त्रास दिलाय चांगलंच माहितीये मला, आणि म्हणूनच मी फिरायला चाललोय। जीजी माफ करा, पण काय कळालं नाही। तुला तरी कळालंय ना रे? हो जीजी, चांगलंच। तुम्ही काय काळजी करू नका, तुम्हाला पाहिजे तसं सगळं होईल। हे बघ, मी रात्री जायच्या आत त्या बाईचं उद्याचं शेड्यूल काय आहे ते मला कळालं पाहिजे। आणि उद्या ज्यावेळेस मी बीचवर नशेत असेल ना दारूच्या, त्यावेळेस मला खबर देऊन माझी नशा उतरवायची जबाबदारी तुझी। जीजी काय काळजी करू नका, सगळं ठरल्याप्रमाणे होईल आणि तुम्हाला पाहिजे तसंच सगळं होईल। एक लक्षात ठेव, जेवढा त्रास तिनं आपल्याला दिलाय ना, त्याच्यापेक्षा जास्त त्रास तिला झाला पाहिजे, कमी नाही। गोडीत राहाल तर फायद्यात राहाल। गायतोंडे, येस मॅडम। सफाई कर्मचाऱ्यांच्या अडचणी अजून तशाच येतो? हो मॅडम, त्यांचं टेंडर पास न झाल्यामुळे आपल्याला लोकांची नेमणूक नाही करता आली। हो, पण आपण पाठपुरावा केलाय ना, आपण अर्जही पाठवलाय तसा। हो मॅडम, आपण हे सगळं केलंय, पण निवडणुकींच्या काळामुळे हे सगळंच लांबणीवर पडले। नाही गायतोंडे, अहो या सगळ्याचा त्रास सामान्य माणसालाच का बरं? या रिपोर्टवरून आपल्याला कधीच कळणार नाही की त्यांना काय अडचणी आहे। हो मॅडम, पण यावर उपाय काय? हे सगळं जर वरपर्यंत पोहोचवायचं असेल ना, तर आपल्याला तिथल्या अडचणींची स्वतः जाऊन पाहणी केली पाहिजे। ठीक आहे मॅडम, मग मी तातडीने उद्या सकाळी तिथे जातो, पाहणी करतो आणि तुमच्यासमोर रिपोर्ट सादर करतो। तुम्हीच नाही गायतोंडे, मी पण येणार आहे तुमच्यासोबत। 6 महिने झाले हा प्रश्न लांबणीवर पडला, आता मी जरा लक्ष घालते यात। ठीक आहे मॅडम, मग मी उद्या सकाळचा तुमचा वेळ रिकामा ठेवू? हो चालेल। हा, पण अजून एक, आपण तिथे जर अधिकारी म्हणून गेलो तर तिथली लोक आपल्याला त्यांचे प्रश्न तोंडी सांगतील। तेच आपण जर तिथे सामान्य माणूस म्हणून बनून गेलो तर तिथल्या अडचणी कदाचित आपण अनुभवू शकतो। म्हणजे आपण ओळख बदलून जायचं असं म्हणणं आहे तुमचं? हो, सामान्य माणूस म्हणून जर तिथे गेलो ना, तर आपल्याला तिथल्या अडचणी कळतील आणि त्या अडचणी सोडवणं किती गरजेचं आहे हे सुद्धा लक्षात येईल। बरोबर आहे मॅडम तुमचं, मी उद्याच्या तयारीला लागतो। आणि हो मॅडम, तुम्ही पुन्हा एकदा जोमाने काम करायला लागलात हे बघून खूप आनंद होतो। माझा देखील हुरूप वाढलाय। थँक्यू गायतोंडे। ओके मॅडम, हॅव अ गुड। मी काय म्हणतोय बापू, म्हणजे सकाळपासून तुम्ही गप आहे हा? अहो, कसल्या विचारात हरवलाय? हो विनायकराव, ती सकाळी जोगतीन आलती का नाही, ती जी बोलली आणि बोला फुलाला गाठच पडली, जीवाला नुसता घोर लागलाय माझ्या। हो, आपण आता उद्या जायचं ठरवलंय ना, हा? मग कशा उगाच काळजी करताय? अहो तुम्ही बघाच विनायक, आप्यान अर्जुन ऑफिसचं काहीतरी काम ठरवूनच येतील, त्यांना कामापुढे दुसरं काही दिसतच नाही। हो आपण समजून सांगू की त्यांना? अहो, असं कसं म्हणताय विनायकराव? तुम्हाला वाटतंय का ते स्वतःचं ठरलेलं काम सोडून आपल्या बरोबर तिकडे देवाला येतील म्हणून? बापू, सगळ्या अडचणींवर मात करणारा जादूगर आहे की आपल्याकडे? म्हणजे चला सांगतो। अमोल, काय आजोबा? अरे उद्या आपण आसगावला जाणार आहे की नाही? तिथं आपण देवाची पूजा पण करणार आहे। हा, पण तिथं तुझे मा बाबा येतील असं वाटत नाही रे मला। का नाही येणार?
तसं नाही अमोल, पण मा बाबांना ऑफिसची कामं असतात ना. पण मला सांग अमोल, अशी देवाची पूजा चुकवून चालेल का? बापू अजिबात चालणार नाही. अरे ती सकाळी जोगतीने आलेली तू बघितलीस ना, ती काय म्हणाली? हो आजोबा, पण तुम्ही काय काळजी करू नका. मा बाबा नाही म्हटले तरी मी त्यांना समजवणारच. अमोल, आता सगळं तुझ्या हातात आहे बघ. अरे जर आपण देवाला गेलो नाही तर देव रुसल का नाही आपल्यावर? टेन्शन नाही बापू, मी आहे ना, मी देवाला रुसू देणार नाही. आता कसं? अमोल, आता तुझे मा बाबा येतील, आपण रेडी राहूयात. रेडी, चला. दिदे यायला वेळ लागला आज. अरे दीपे मामा, मला भरपूर काम असतात ना. वा रे वा, म्हणजे मला काम असतात आणि मी काय तसंच बसलेलो असतोय. तसं नाही रे मामा. अरे मावर पूर्ण पुण्याची जबाबदारी आहे ना, मग होणारच वेळ. अर्जुन, गडबडे काहीतरी. हा तोच अमोल आहे ना, जो आपण रोज उशीर आल्यानंतर आपल्याला बोलत असतो. काय अमोल बाळा, रोज तू आम्ही उशीर आल्यावर आम्हाला विचारतोस का उशीर झाला म्हणतोस, आज काहीच कसं बोलणं. अरे बाबा, तू पण तिथे काम करतोय. घे पाणी घे. अपुमा, थोडस पाणी दे ग बाबाला. काहीतरी घोळे. काय आप्या, लेकरू एवढं प्रेमानं पाणी प्या म्हणते तर घोळ कसला ग त्यात? अहो वंसप, ते सगळं सोडा. आज तुमचं काम कसं झालं? हो ना, अगं कामाचा खूप लोड आहे. 2 दिवसाचं काम एका दिवसात उरकावं लागतंय. काय म्हणजे मा, तू उद्याचं काम पण आज पूर्ण केलंस? नाही ना, ते तरी कुठे पूर्ण झालंय. पण मा, उद्या तुला कामाला जाता येणार नाही, कारण उद्या आपण सगळे आज गावाला चाललोय. एक मिनिट. काय हे कधी ठरलंय? नाही, हे आपल्याला नाही जाता येणार. माझं उद्या एक खूप महत्वाचं काम आहे, मला व्हिजिटला जायचंय. उद्या आम्ही तुझं काही ऐकून घेणार नाही. हे बघ, अमोलसाठी बोललेलं नवस उद्या मी पूजा करून पूर्ण करणार आहे. त्यामुळे उद्या काही झालं ना तरी आपण आसगावला जायचं म्हणजे जायचंच. ताई, अहो असं नाही करता येणार. मी घरी येण्याच्या आधीच मीटिंग घेतलीये उद्याच्या व्हिजिट बद्दल. आता जर कॅन्सल केलं तर सगळं डिस्टर्ब होईल. आपण ना काम तर सुरूच असतात आणि मी तर रजा काढणार आहे बरं का. मी काय म्हणतो, म्हणजे तुला कामाचा भार जास्त आहे, पण जरा ऍडजस्ट करणं या ठिकाणी. दादा, मी काय म्हणतोय, बाबा, तुला तर मी उद्या सकाळी पूजेच्या तयारीसाठी 5 वाजता उठवणार आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.